मी स्मिता पोतनीस. आजपासून मी रील्स तयार करते आहे. माझ्या रील्समधून मी विज्ञानाची छोटी छोटी माहिती सांगणार आहे, छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे. विश मी गुड लक. आज आपण सुरुवात करतो आहे रीलला ती डॉक्टर बाळ फोंडके यांच्या लेखावर. काळाची सुरुवात केव्हा झाली? काळाला आधी नाही आणि अंत नाही असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना? पण तरीही काळ आपण मोजतो. आता आपण बघतो तर 3 डायमेन्शन आपण म्हणतो, म्हणजे लांबी, रुंदी, उंची, खोली देखील म्हणू शकतो. तर ते आपण मोजू शकतो. 2 वस्तूतलं अंतर आपण मोजू शकतो. चौथी मिती कोणती? काळ. पण काळाला आपण बघू शकतो का? नाही. त्याचं वजन करू शकतो? नाही. मग त्याला मोजणार कसं? तर 2 घटनांमधलं अंतर जे आहे, ज्याला अवधी म्हणतो किंवा कालावधी म्हणतो, ते अंतर आपण मोजतो. आणि म्हणूनच काळाची सुरुवात कधी झाली हे आपल्याला बघायचं आहे. आता 2 घटना म्हणजे कसं, तर आपण सूर्योदय ते सूर्यास्त म्हणू किंवा उन्हाळा ते हिवाळा म्हणू, ते आपण अनुभवू शकतो. काळ हा आपण अनुभवू शकतो. तर काळाची सुरुवात केव्हा झाली? तर त्या आदिम घटनेने. आदिम घटना कोणती? बरोबर, विश्वाचा उदय. जेव्हा विश्वाचा उदय झाला, म्हणजे साधारणतः 13.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला. हे आपण अंतर मोजलं, कारण तेव्हा विश्वाचा उदय झाला. ते पासून आज ही घटना, या 2 घटनातलं आपण अंतर बघतो. ती काळ मोजण्याची प्रणाली विकसित केली गेली आहे त्याच्यामुळे. तर काळाची सुरुवात कधी झाली? तर आपण आदिम घटनेपासून झाली, विश्वाच्या उदयापासून. धन्यवाद.